आदित्य ठाकरे केजरीवालांच्या निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय दिल्लीमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आत्ताच हाती आलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये अरविंद केजरीवाल हे मात्र पराभूत झालेले आहे आणि त्यानंतर या निकालानंतर ही पहिलीच भेट आदित्य ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची आपल्याला बघायला मिळणार आहे आणि थेट अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे हे पोहोचले असल्याचं देखील सध्या कळतंय। एकंदरीत आदित्य ठाकरे केजरीवालांची भेट सध्या घेत आहेत आणि याशिवाय राहुल गांधी यांची देखील ते भेट घेतलेले आहेत आणि त्यानंतर ही भेट झाल्यानंतर ते केजरीवालांची भेट घेण्यासाठी दाखल झाले। पुढे आणखी एक मोठी बातमी आहे, कारण भेटीगाठी सध्या सुरू आहे आणि किरण सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। बातमी मोठी आहे कारण किरण सामंत आणि राज ठाकरेंमध्ये 20 ते 25 मिनिट चर्चा सुद्धा झालेली आहे। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी राज ठाकरे यांची भेट झाली आणि राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे किरण सामंत मात्र नाराज आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एकंदरीत आपण पाहतोय यावेळेस किरण सामंत थेट शिवतीर्थावर पोहोचले। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून घेऊया। तर संजय, या भेटीमागचं कारण काय आहे? किरण सामंत थेट शिवतीर्थावर नेमके का गेले? निश्चितच महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून मिशन टायगरची घोषणा केलेली आहे। या कुठेतरी आता याचा परिणाम जो आहे तो कोकणातील राजकारणावर होताना पाहायला मिळतोय। मंत्री उदय सामंत यांचे जे बंधू आहेत किरण सामंत हे जे आहेत ते राजन साळवींच्या पक्षप्रवेशामुळे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती। मात्र काल रात्री जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजन साळवी आणि उदय सामंत यांची भेट घडून सगळ्या काही गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न देखील केला होता। मात्र त्यानंतर आता किरण सामंत जे आहेत ते दादर येथील शिवतीर्थ राज ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी किरण सामंत हे जे नाराज आहेत का, असा देखील प्रश्न आता या ठिकाणी चर्चेला जात आहे। मात्र या भेटीचं कारण जे आहे ते अद्यापही पुढे आलेलं नाही। नेमकं काय, कशासाठी ही भेट घेतली हे मात्र जेव्हा किरण सामंत माध्यमांशी बोलतील तेव्हा ते स्पष्ट करतील। निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत भेटीमागचं कारण अस्पष्ट आहे, मात्र तरी सुद्धा सध्या जो भेटीगाठींचा सिलसिला राज्यभरात देशभरात सुरू आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे।